हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. युगाधिकृत. युगादी कालभेदांचा करता किंवा युगांचा आरंभ करणारा. युगावर्तः. कृत, त्रेता, द्वापार, कली अशा युगांची क्रमाने एकामागून एक आवर्तने घडविणारा. आपल्या संस्कृतीमध्ये पृथ्वीचा आरंभ ते विनाश या कालखंडाची 4 युगांमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक युगांची काही वैशिष्ट्ये सांगितले आहे. जणू काही बालपण, तारुण्य, गृहस्थी जीवन आणि वृद्धावस्था या कालखंडामध्ये जशी आपली मनोवृत्ती असते. जसे की बालपणामध्ये सर्व बाबतीत उत्सुकता, पुढे तरुणपणामध्ये आशावादी मनोवृत्ती, गृहस्थी जीवनात कर्तव्ये आणि निवृत्त जीवनात ईश्वर प्रणिधान करीत असणे आणि शेवटी त्या चैतन्य स्रोतात विलीन होणे, अशी सर्वसाधारणपणे मनुष्य जीवनाची चौकट असते. या युगांबाबतही असेच काहीसे बोलले जाते. पहिल्या दुसऱ्या युगात माणसे सत्यवादी, यज्ञयागादी कर्मे करणारी होती. नंतरच्या युगात माणसांमधील खलप्रवृत्ती अधूनमधून डोके वर काढू लागली आणि सध्याच्या कलियुगात तर सर्वसाधारणपणे माणसांमधील खलप्रवृत्तीच प्रकर्षाने दिसून येते. या कलियुगात काही चांगले घडेल अशी आशा राहिली नाही. यापूर्वी अशी आवर्तने किती घडून गेली असतील याची मानवास कल्पना नाही. आपल्या पृथ्वीचे आजचे वय 450 कोटी वर्षे आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात आणि त्या तुलनेत माणसाचे वय फार तर 100-125 वर्षाचे असते. म्हणजे त्या अनंत असणाऱ्या काळातील फक्त 100 वर्षाचा माणूस साक्षीदार आहे. भगवंत अनादी अनंत कसा आहे याची ही युगे साक्षीदार आहेत. त्यातील भौतिक शोधांचा इतिहास गेले 150 ते 200 वर्षांचा आहे. एवढ्या अल्प काळात वैज्ञानिक शोधांची भरारी जरी माणसाने मारली असली तरी अज्ञात माहीत नसलेल्या गोष्टी सुमारे 96% आहेत. भगवंत गुणातीत कालातीत असल्याने त्याचीच ओळख करून घेतल्यास अधिक जाणण्याचे कारण उरत नाही. त्यालाच अध्यात्मविद्या म्हणतात आणि तीच जाणून घेणे हे आपले सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे. जो अमोज अनंत आहे त्याचे मोजमाप करण्याचे वृथा श्रम घेण्यापेक्षा त्याची दास्य भक्ती करणे हेच अधिक श्रेयस्कर आहे, नाही का? हरिओम.